श्री गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 101 ते 110। या अध्यायामध्ये कमलासुराचा वध, ब्रह्मदेवाचे गर्वहरण व इतर कथा आहेत। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, हे मुने, गणेश 10 वर्षांचा असताना गौतम ऋषी त्याच्या दर्शनास आले होते। शिव पार्वतीने त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले। या भेटीत शंकराशी वार्तालाप करताना त्यांनी राक्षसांच्या वाढत्या उपद्रवाबद्दल चिंता व्यक्त केली। ते म्हणाले, महादेवा, हा पुत्र झाल्यापासून राक्षसांनी याच्यावर डोळा ठेवला आहे। ते सातत्याने त्रास देत आहेत, म्हणून तुम्ही हे स्थान सोडून अन्यत्र निवास करावा असे मला वाटते। शंकरालाही ते पटले। त्याने मेरू पर्वत सोडण्याचे ठरवले। पार्वती, गणेश आणि त्याच्या 7 कोटी गणपरिवारासह तो अन्यत्र जाण्यास निघाला। हे वृत्त कळताच कमलासूर नामक दैत्य 12 कोटी असुरांसह तेथे आला। त्याने गणेशाला युद्धाचे आव्हान दिले। बघता बघता तुंबळ युद्ध सुरू झाले। या संग्रामात गणेशाने पराक्रमाची शर्त करून त्याच्या सेनेची अपार हानी केली। ते पाहून संतापलेला कमलासूर अश्वारूढ होऊन रणांगणात आला। मयुरारूढ गणेशाने त्याला अडवले। दोघांमध्ये बराच वेळ शर्थीची लढाई झाली। कोणी कोणास आटोपेना। तेव्हा संधी मिळताच गणेशाने आपला पाश टाकून त्या दैत्याला जखडून टाकले। त्या वेदना असह्य होऊन कमलासूर मूर्छित पडला। काही वेळाने सावध झाल्यावर त्याने स्वतःला पाशमुक्त केले। मग तो गणेशावर अविरत शरवृष्टी करू लागला। त्यावेळी दैत्यमायेच्या प्रभावाने कमलासुराच्या रक्तापासून सहस्रावधी दैत्य निर्माण होऊ लागले। तो आपल्याला दाद लागू देत नाही हे लक्षात घेऊन गणेशाने रिद्धिबुद्धीचे स्मरण केले। त्या समोर येऊन उभ्या राहिल्या। गणेशाने त्यांना राक्षसी मायेने रक्तापासून उत्पन्न होणारे सर्व असुर सैन्य नष्ट करण्यास सांगितले। त्याप्रमाणे उत्पन्न होणाऱ्या सर्व असुर सेनेला त्या दोघींनी खाऊन फस्त केले। मग गणेशाने क्षणाचाही विलंब न करता त्रिशूळाचा प्रहार करून कमलासुराच्या देहाचे 2 तुकडे केले। तो त्याचा अद्भुत पराक्रम पाहून शिवपार्वतीला अत्यानंद झाला। शिवगणांनी त्याचा उत्स्फूर्त जयजयकार केला। कालांतराने विश्वकर्म्याने तेथे एक रमणीय गणेश मंदिर बांधले। त्या परिसरात एक नगर वसवले। त्याचे मयुरेशपूर असे नामकरण केले। ब्रह्मदेव व्यासांना म्हणाला, हे मुने, मयुरेशपूर येथील गणेशाचे दर्शन घेण्यासाठी मी स्वतः तेथे गेलो होतो। तेथील सृष्टी सौंदर्य पाहून मला माझे महत्त्व कमी होईल की काय असे वाटले, म्हणून त्या मंदिरासह तेथील सर्व परिसरच मी गुप्त केला। हे माझे कृत्य जाणून गणेशाने तो सर्व भूभाग पूर्वी होता तसाच करून ठेवला। हे त्याचे प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे अगाध सामर्थ्य पाहून मी नतमस्तक झालो। त्याला शरण गेलो आणि मला पुनर्पी गर्व होऊ नये अशी त्याला विनंती केली। एके दिवशी पार्वतीकडे विश्वदेव नामाचा एक ब्राह्मण अतिथी आला होता। तिने त्याचा आदर सत्कार केला। त्याला भोजन करून जाण्याची विनंती केली। पानावर बसल्यावर आज आपण नेहमीप्रमाणे विष्णू तीर्थाचे दर्शन घेतले नाही याची त्याला आठवण झाली। काय करावे असा विचार करत तो तसाच बसून राहिला। तेव्हा त्याचा मनोभाव जाणून गणेशाने त्यास विष्णू रूपात दर्शन दिले। विश्वदेवाने समाधानाने भोजन केले। त्या ब्राह्मणाच्या मनातील विष्णू आणि गणेश यांच्याविषयी असलेला भेद दूर व्हावा म्हणून गणेशाने एक लीला केली। भोजनानंतर ते दोघे बोलत बसले असताना गणेशाने त्या विप्राला एक गोष्ट सांगितली। तो म्हणाला, पराशर नावाचा एक लहान मुलगा होता। तो गणपती भक्ती करायचा। एके दिवशी त्याने मातीची गणेश मूर्ती तयार केली। चंदनाचा लेप म्हणून त्या मूर्तीला ओली मृत्तिका लावली। तिला शुष्क पर्णाची माळ वाहिली। मातीच्याच मोदकांचा नैवेद्य अर्पण केला। त्याने देवाला नमस्कार केला आणि हा नैवेद्य ग्रहण कर अशी प्रेमपूर्वक विनंती केली। तर काय आश्चर्य, त्याच्या निरागस भावाला भुललेल्या गणपतीने ते सर्व मोदक मोठ्या आवडीने खाल्ले। विप्रवर्य, अशी असते प्रेमभक्तीची मौज। नित्यनियमाने देवाची आराधना करणे हे एक सत्कर्मच आहे। पण एखाद्या वेळेस तो नेम राहून गेला म्हणून विचलित होऊ नये। आपल्या अंतःकरणात परमेश्वराबद्दल किती प्रेम आणि किती आपुलकी आहे हे महत्त्वाचे।
अन्य बडिवार काही कामाचा नाही. तो असे बोलत असताना विश्वदेवास त्याच्या ठाई कधी गणपती तर कधी विष्णू अशी दोन्ही स्वरूपे आलटून पालटून दिसू लागली. त्यामुळे त्याची द्वैत बुद्धी नाहीशी होऊन ही दोन्ही देवते एकरूपच आहेत अशी त्याला खून पटली. एके दिवशी भगवान शंकर गाढ निद्रेत आहेत हे पाहून गणेशाने त्याच्या मस्तकावरील चंद्रकोर हळूच काढून घेतली. ती घेऊन तो खेळण्यासाठी निघून गेला. इतक्यात मंगल नावाचा एक दैत्य डुकराचे रूप घेऊन त्याला मारण्यासाठी धावत आला. तेव्हा गणेशाने मोठ्या चपळाईने त्याला चकवले. त्याचे दोन्ही जबडे फाकवून त्याचा वध केला. काही वेळाने शंकराला जाग आली. जटेमध्ये चंद्र नाही म्हणून त्याला नवल वाटले. त्याने आपल्या गणांकडे चौकशी केली. ते म्हणाले, स्वामी, आपल्या भाळीची चंद्रकोर गणेशाने खेळण्यासाठी नेली आहे. शंकर म्हणाला, ठीक आहे, तुम्ही त्याला येथे घेऊन या. त्याच्या आज्ञेनुसार नंदी, शैलादी सर्व गण त्याला आणण्यासाठी गेले. त्यांना येताना पाहताच गणेश पळून गेला. शिवगणही त्याच्या मागे धावले. गणेशाने त्यांना बरेच दमवले. शेवटी तो कसाबसा त्यांच्या हाती लागला. ते त्याला उचलू लागले तेव्हा तो योगसिद्धीने इतका जड झाला की त्याला जागचे हलताही येईना. गणेशाने त्या सर्वांना उच्छ्वासाने उडवून लावले. मग तो अनेक रूपांनी त्यांना चकवीत राहिला. त्यांचे सर्व सामर्थ्य, त्यांचा सर्व पराक्रम गणेशापुढे कुचकामी ठरला. ते अभिमानरहित होऊन धापा टाकत शंकरापाशी परतले. तेथे गणेश त्याच्या पायाशी बसलेला असून चंद्र पूर्वीप्रमाणेच शिवाच्या मस्तकावर विराजमान आहे असे दिसले. ते आश्चर्याने शंकराला म्हणाले, स्वामी, हे काय, चंद्र तुमच्या मस्तकावरच आहे. तेव्हा शिव हसून म्हणाला, गण हो, हे सर्व मला माहीत आहे. तुम्हाला स्वसामर्थ्याचा जो गर्व झाला होता तो दूर करण्यासाठीच ही लीला दाखवण्यात आली. तेव्हापासून समस्त शिवगण विनम्र झाले. ते गणेशाच्या आज्ञेत वागू लागले. गणेश 14 वर्षांचा झाला तेव्हाची गोष्ट. गौतमादी श्रेष्ठ ऋषी शंकरांच्या दर्शनासाठी आले होते. पार्वतीने त्यांच्याकडे राक्षसांच्या वाढत्या उपद्रवाबद्दल चिंता व्यक्त केली. ऋषीजनांनी तिला इंद्रयाग करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने यज्ञाची सर्व सिद्धता केली. शिवाच्या आज्ञेने ऋत्विजांनी यागास प्रारंभ केला. तो समारंभ पाहण्यासाठी गणेशही उपस्थित होता. तेव्हा कल आणि विकल हे 2 दैत्य रेड्यांची रूपे घेऊन यज्ञमंडपाच्या दिशेने धावत येऊ लागले. त्यामुळे ब्रह्मरुंद घाबरले. यज्ञस्थानी गदारोळ माजला. तेव्हा गणेशाने धावत जाऊन त्यांना रोखले. या दोन्ही रेड्यांचे पाय धरून त्यांना गरागरा फिरवले आणि खाली आपटून त्यांचा कपाळमोक्ष केला. दैत्यांचा वध करून गणेश पुन्हा यज्ञमंडपात आला. तेथे आहुतीचा बोकड उभा होता. तेव्हा बोकडाची कितीही पूजा केली तरी तो कामधेनूप्रमाणे पुण्यफळ देऊ शकेल काय, असे म्हणून त्याने यज्ञाच्या आहुतीसाठी विशेषत्वाने तयार केलेले पायसादी सर्व जिन्नस सर्वांसमक्ष खाऊन टाकले. आपल्या यज्ञाचा गणेशाने धिक्कार केला म्हणून इंद्राला फारच संताप आला. त्याने देवांना सांगून मयुरेश्वरपुरातील सर्व अग्नी नाहीसा केला. तेव्हा गणेश स्वतःच अग्निरूप झाला. तेथील सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे चालू राहिले. अग्नी नाहीसा करून काहीच साध्य झाले नाही. तेव्हा इंद्राने वायूला आणि सूर्यालाही गुप्त केले. हे त्याचे कृत्य लक्षात येताच गणेशाने प्रतिवायू आणि प्रतिसूर्याची निर्मिती करून सर्व कार्य निर्वेदपणे चालवले. त्यामुळे इंद्राचा गर्व नाहीसा झाला. तो अनन्य भावाने गणेशाला शरण गेला. गणेश 15 वर्षाचा झाला तेव्हाची गोष्ट. एके दिवशी आपल्या सवंगड्यांसमवेत तो कमंडलू नदीवर स्नानासाठी गेला होता. तेथे एक दैत्य व्याघ्ररूप घेऊन त्यांच्यावर धावून आला. ती मुले प्राणभयाने सैरावैरा पळू लागली. गणेशाने न डगमगता त्या दैत्याचा समाचार घेतला. त्याचा वध करून तो माघारी वळला. इकडे पळून गेलेली त्याची मित्रमंडळी दमून भागून एका झाडाखाली विसावली. कधी निद्रा आली हे त्यांना कळलेच नाही. ती मुले दक्षिणेकडे पाय करून झोपली. याचा यमाला राग आला. त्याने त्या सर्वांना यमलोकी नेले. गणेशाने त्यांचा सर्वत्र शोध घेतला पण कोणीही सापडले नाही. तेव्हा त्याने अंतदृष्टीने अवलोकन करताच सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. तो त्वरेने यमलोकी गेला. त्याने यमाच्या खांद्यावर उडी मारून त्याला खालीच खिळवून ठेवले.
त्याचा पराक्रम पाहून यम शरण आला. गणेशाच्या सर्व सवंगड्यांना त्याने मुकाट्याने परत दिले. एके दिवशी नारद मुनी शिवदर्शनास आले होते. प्रारंभिक आदरातिथ्य झाल्यावर पार्वती त्यांना म्हणाली, मुनिवर्य, तुम्ही त्रैलोक्यात संचार करता. माझा गणेश आता उपवर झाला आहे. त्याच्या अनुरूप एखादी वधू पाहण्यात आली असल्यास सुचवा. नारद म्हणाले, अंबिके, ब्रह्मदेवाने सिद्धी आणि बुद्धी या 2 कन्या निर्माण केल्या आहेत. नात्याने त्या माझ्या भगिनी आहेत. त्यांचे लावण्य वर्णनातीत आहे. त्यांच्या सौंदर्याने लज्जित झालेली मायासुराची कन्या सज्ञा ही घोडीचे रूप घेऊन अरण्यात गेली. गौतमांची पत्नी अहल्या शिळा होऊन पडली आणि जालंधराची पत्नी वृंदा हिने तुळशीचे रूप घेतले असे मला वाटते. या सिद्धिबुद्धींसाठी गणेशच अनुरूप वर आहे. त्या दृष्टीने तू प्रयत्नाला लाग. नारदांचा प्रस्ताव ऐकून शिवपार्वतीस खूपच आनंद झाला. ब्रह्मदेवाशी पुढील चर्चा करून मगच काय ते ठरवावे असा त्या दोघांनी विचार केला. त्या समयी सर्व देव गंडकी नगरात सिंधू दैत्याकडे बंदिवान होते. तेथे जाण्याची सर्व सिद्धता करून शिवपार्वतीने गणेशासह प्रस्थान केले. सोबत गण परिवार होताच. मार्गामध्ये अनेक दैत्यांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. गणेशाने आपल्या सामर्थ्याने त्या सर्वांचा बिमोड केला. शिवाने गंडकी नगरापासून 4 कोस अंतरावर मुक्काम केला. आता ब्रह्मदेवाची भेट कशी घ्यायची हाच मुख्य प्रश्न होता. गणेश शंकराला म्हणाला, पिताश्री, आपण आपले उद्दिष्ट समोपचाराने साध्य करून घ्यावे असे मला वाटते. आपण कोणाला तरी इष्टाईसाठी सिंधूकडे पाठवावे. तेथे पुष्पदंत, वीरभद्र, नंदी, शृंगी व शैलादी अनेक गण उपस्थित होते. त्यांच्यापैकी कोणाला पाठवावे यावर सविस्तर चर्चा झाली. सर्वानुमते नंदीची निवड करण्यात आली. त्याला शिष्टाईची योजना समजावून सांगण्यात आली. अशा रीतीने गणेश पुराण भाग 2 अध्याय 101 ते 110 समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ.